नमस्कार. माझं नाव दिशा पाटील. आज तुम्हा सर्वांना एक छोटीशी गोष्ट ऐकवणार आहे, जिचं नाव आहे वटवृक्षाची कहाणी. असं म्हणतात ना, इच्छा असे तिथे मार्ग दिसे. या उक्तीला अनुसरूनच एका छोट्याशा बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे, ज्याच्या छायेने जवळपास 2000 विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी फुलण्याची ताकद दिलेली आहे. नेमकं मी कशाबद्दल बोलते आहे हा प्रश्न श्रोत्यांना पडणं साहजिकच आहे. चला तर मग या वटवृक्षाची कहाणी ऐकूया स्वतः त्या वटवृक्षाकडूनच. 2005 सालची ही गोष्ट. कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना शनिवार रविवारी वेगवेगळ्या गैरसंस्कारी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वाचन, आवश्यक शिष्टाचार आणि सामाजिक मूल्ये शिकवण्यात आपला वेळ सत्कारणी लावणं, मुलांमध्ये आपला वेळ घालवणं यात आयुष्य सुरू असताना एके दिवशी जेव्हा गीता शहा यांना एका वर्तमानपत्रात प्रशांत म्हणून एका मुलाच्या 10वीमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाची बातमी वाचून त्याच्या घरी जाण्याच्या, त्याने हे यश कशा परिस्थितीत मिळवलं, त्याच्या पुढच्या महत्त्वाकांक्षा काय असतील हे सर्व जाणून घेण्याच्या इच्छेने माझा या लहानशा बीजाचा जन्म झाला. आता प्रश्न होता तो या बीजाला रोवायचे कधी आणि त्याची काळजी कशी घ्यावयाची. परंतु गीताताईंची इच्छा एवढी तीव्र होती की सर्व गोष्टींसाठी त्या झटपटून मार्ग शोधत होत्या. आणि त्यामुळेच तुम्हाला सांगायचं झालं तर त्या 2005 ते 2008 माझ्यासाठी म्हणजे या बीजाला रोवण्यासाठी जणू जमिनीची मशागतच करत होत्या. या काळात त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी राहण्यासाठी आणले. यात प्रशांत होता. त्याचा दिनक्रम, त्यांना येणाऱ्या अडचणी जवळून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते समजून कशा प्रकारे मुलांना नुसतंच पैशांची आवश्यकता नसून त्यांना मार्गदर्शनाची जास्त गरज आहे हे त्यांनी ओळखले. मला आठवतं, प्रशांतचा समाज कल्याण वसतिगृहात नंबर लागल्यावर गीताताई त्याला त्यांच्या घरून वसतिगृहात सोडायला गेल्या तेव्हा अगदी आपल्या पोटच्या मुलाला जणू आपण शिकण्यासाठी आपल्यापासून दूर पाठवतोय अशा प्रकारे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. किती निर्मळ असावं ते नातं. आणि अशा या बेंबीच्या देठापासून येणाऱ्या सामाजिक जाणीवेतून केलेल्या मशागतीतून माझ्या मुलांना पोषण मिळाले. या सर्व अनुभवानंतर गीताताईंनी भाऊ नानी वडेकर, स्वाती आपटे आणि रंजना कुलकर्णी यांच्यासोबत 15 ऑगस्ट 2008 साली गीताताईंच्या घरी अगदी प्रतिज्ञा घेतल्यासारखंच मला रोवण्याचा निर्णय पक्का केला. आणि त्यातूनच सुरुवात झाली ती म्हणजे विद्यादान सहाय्यक मंडळाची, म्हणजेच आज तुम्ही सर्व ज्या वटवृक्षाचे अविभाज्य भाग आहात त्याची. मुलांनो, सुरुवातीला या सर्व संस्थापकांनी खूप कष्ट घेतले आहे बरं का. घरोघरी जाऊन मुलांची हलाखीची परिस्थिती बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तरी हिमतीने त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या घरातील काही समस्या जसं वडिलांनी दारू पिऊन आईची मारहाण करणं, मुलांना शिकण्यासाठी पैसे का खर्च करायचे, उलट त्यांना देखील कामाला सोबत घेऊन जायचे म्हणजे आपल्याला देखील पैसे मिळतील, असा सर्व दृष्टिकोन त्यावेळी पालकांचा होता. या दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणं, त्यांना विश्वास देणं की मुले शिकतील तर प्रगती होईल, तुमचं आयुष्य देखील सुधारेल, अशा अनेक खडतर प्रयत्नातून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मार्ग मोकळा केला. त्यांच्या या मंडळाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हळूहळू त्यांच्या या उदात्त कार्यासाठी लोकही जोडली जाऊ लागली आणि त्यांनी लोकांपर्यंत ही माहिती विविध वर्तमानपत्रातून पाठवण्याचा प्रयत्न केला. विद्यादान सहाय्यक मंडळाची सर्वात महत्त्वपूर्ण विशेषता म्हणजे त्यांची कार्यकर्ता पालक ही संकल्पना आणि या भूमिकेला दिलेला त्यांनी न्याय. जेव्हा गीताताई, स्वातीताई, रंजनाताई आणि भाऊ नानी वडे विद्यादान सहाय्यक मंडळाबद्दल विचारविनिमय करत होते तेव्हा गीताताईंना प्रश्न पडला की मुलांची संख्या वाढते आहे, परंतु सर्व मुलांसोबत सातत्याने संवाद साधणं कसं शक्य होईल. तेव्हा
भाऊ नानिवडेकर म्हणाले, आपण जेवढे मुलं असतील त्यांना समान वाटून घेऊया. जसं की 2 मुलांसोबत संपर्क साधण्याची जबाबदारी गीताताईंची, दुसऱ्या दोघांबद्दलची जबाबदारी स्वातीताईंची, अशा प्रकारे. आणि यालाच भाऊंनी कार्यकर्ता पालक असे नाव दिले. तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 16-17 वर्षे झाली. त्यांनी ही जी पालक विद्यादान सहाय्यक मंडळाला जोडले गेले, त्यांच्या सर्वांच्या प्रशिक्षणाची पूर्णपणे काळजी घेतली आहे. कारण त्यांचे मार्गदर्शनाद्वारे परिवर्तन म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन थ्रू मेंटॉरिंग या तत्वाला पूर्णत्व देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. आणि म्हणूनच त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे, सक्षम विद्यार्थी सक्षम राष्ट्र, एम्पावर्ड स्टुडंट्स एम्पावर्ड नेशन, यासाठी त्यांनी उत्तम कार्यकर्ते पालक आजवर विद्यादान सहाय्यक मंडळामध्ये जोडून घेतले आहेत. तुम्हाला सर्वांना ऐकून फार कौतुक वाटेल की आज विद्यादान सहाय्यक मंडळामध्ये जवळपास 650 कार्यकर्ते पालक कार्यरत आहेत. आणि त्यातील काही तर विद्यादान सहाय्यक मंडळाचे माजी विद्यार्थी देखील आहेत. यात करण परदेशी यांचं नाव नमूद करणं मला नक्कीच महत्त्वाचं वाटतं. आणि बघा ना मुलांना, हे नातं किती सुंदर आहे. तुम्ही सर्व ज्या वटवृक्षाच्या मदतीने तुमच्या जीवनात प्रगती करण्यासाठी सज्ज होता, काही काळानंतर तुम्हीच या वटवृक्षाला मजबूत बनवून उभे राहण्यासाठी त्याच्या पारंब्या बनून जाता. तुम्हा सर्वांना अजून काही मजेशीर गोष्टींबद्दल सांगायला मला नक्कीच आवडेल. विद्यादान सहाय्यक मंडळाचे सदस्य विविध उपक्रम राबवत असतात. जसे की बी फ्रँक, मुलांना इंग्रजी उत्तम रीतीने बोलता यावी यासाठी प्रशिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह, आर्थिक साक्षरता, वाचनाची सवय, सामाजिक जाणीव आणि मूल्ये, अभियोग्यता चाचणी आणि नमुना मुलाखती म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट आणि मॉक इंटरव्ह्यूज इत्यादी. विद्यादान सहाय्यक मंडळाची आणखी एक विशेषता म्हणजे ते काळानुरूप विद्यार्थ्यांना बदलणाऱ्या गरजांनुसार त्यांच्या प्रशिक्षणाचे, कार्यक्रमांचे आणि मार्गदर्शनाचे स्वरूप अद्ययावत करत राहतात. आज या वटवृक्षाच्या 17 महत्त्वपूर्ण फांद्या आहेत. त्या म्हणजे विद्यादान सहाय्यक मंडळाच्या 17 करिअर टीम्स. या सर्व टीम्स आज जवळपास 800 ते 900 विद्यार्थ्यांसोबत सतत संपर्कात आहेत. दर महिन्याला विद्यार्थ्यांसाठी नवीन कौशल्ये जसे की वेळेचे व्यवस्थापन, ताणतणावातून मुक्ती, संवाद कौशल्य, मानसिक आरोग्य, योग्य पोषण व आहार, नोकरीसाठी गरजेचे असलेले CV, मुलाखत अशा अनेक विषयांवर कार्यक्रम आयोजित करतात. मुलांच्या सुप्त गुणांना फुलवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्याचसोबत मुलांना मन मोकळं करण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी त्यांचे स्वतःचे पालक काळजी घेतील यापेक्षाही अधिक काळजी घेऊन त्यांचं मार्गदर्शन करतात. आता या वटवृक्षाला सतत पाणी घालणाऱ्या विविध संस्थांचे यामध्ये मोठे यश आहे. यश कसे काय बरे? खरं तर ज्या सर्व संस्था विद्यादान सहाय्यक मंडळाला CSRच्या माध्यमातून काही वैयक्तिक देणगीतून जे या वटवृक्षाला पाणी देत आहेत, त्यांचा या वटवृक्षाच्या यशामध्ये नक्कीच खूप मोठा वाटा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये विद्यादान सहाय्यक मंडळाच्या 6 शाखा असून मला म्हणजेच या वटवृक्षाला सतत मोठं होताना आपल्या सर्वांनाच बघायचे आहे. आणि तुम्हा सर्वांना मला या सगळ्या प्रक्रियेतून अजून यश मिळवताना पाहायचे आहे. तुम्ही माझा भाग म्हणून खूप मोठं यश मिळवणं हे माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाचे आहे. तुम्ही सर्व मिळूनच या वटवृक्षाला मोठे करू शकतात. मुलांना, तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी विद्यादान सहाय्यक मंडळाची साथ मिळाली, अशीच इतर मुलांना देखील मिळावी यासाठी आपण मिळून प्रयत्न करूया. ही सर्व कहाणी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश एवढाच की नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्व मिळून या वटवृक्षाला अजून मजबूत बनवूया आणि त्याचा संकल्पही करूया. आणि आपण या वटवृक्षाचे एक अंग असल्याचा अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करूया. तुमच्या स्वप्नांप्रमाणेच माझे देखील स्वप्न आहे की मला तुम्हाला सर्वांना खूप मोठं होताना पाहायचं आहे आणि मला या वटवृक्षाला देखील खूप मोठं होताना पाहायचं आहे. जेवढ्या जास्त मुलांपर्यंत पोहोचता येईल तेवढे पोहोचायचे आहे.
तुम्हा सर्वांना तुमचे स्वप्न पूर्ण करताना पाहायचे आहे. तुम्ही प्रगतिरूपी आकाशात उंच भरारी घेताना मला तुम्हाला पाहायचे आहे. चला तर मग नवीन उत्साहाने आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन, सर्व कार्यकर्त्या पालकांचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करूया. चला मुलांनो, असंच अधूनमधून तुम्हाला भेटण्यासाठी, VSM बद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यासाठी मी नक्की येत जाईल. धन्यवाद.